गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल। तर पाठीमागची व्हिडिओज बघितल्या नसतील तर जाऊन नक्की बघा। तर आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया। चला तर मग लेट्स गो। आज मी बनवते आहे शेवयांचा उपमा। ह्या जे शेवया आहेत त्या बनवलेल्या आहेत, घरी बनवलेल्या शेवया आहेत आणि आपण नेहमी शेवया गोडच बनवून खातो। तर मी पहिल्यांदाच बनवते शेवयांचा उपमा। मस्त झाला होता, खूप छान असा होता आणि मुलांना टिफिनला देण्यासाठी पण खूप छान अशी रेसिपी आहे। आणि म्हणजे हेवी नाश्ता नाही, लाईट नाश्ता आहे। जर वेट लॉस करायचं असेल तर तुम्ही हा नाश्ता नक्कीच करून ट्राय करू शकता नाश्त्यामध्ये। तुम्ही बघत असाल की आम्ही कुठे चाललो, तर मी तुम्हाला सांगते की आज आहे संडे आणि आम्ही संडेला चाललेलो आहोत। सगळ्यांना सुट्टी आहेत आणि आमचा गणपती बुकचा डे। आम्ही सगळे चाललो आहे गणपती बुकिंग करायला। तर बरेच जागी बघितले आहेत गणपती। आता इथे जे आहे फायनल आमचे गणपती बुक होणार आहेत आणि आमच्या घरात 2 गणपती बसतात। तर दोन्हीही गणपती इथलेच आहेत बुकिंग। तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पुढे बघायला भेटेल। जर कोणाला इथे गणपती बुक करायचा असेल किंवा इथे सर्व प्रकारच्या मूर्त्या भेटतात, जसं शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, स्वामी समर्थांची मूर्ती आहे, रामकृष्णाची मूर्ती आहे, जे आहे म्हणजे कोळी। आता हे जे गाव आहे हे माहुल गाव आहे चेंबूरमध्ये। तिथे सर्व म्हणजे कोळी बांधव राहतात, तर त्यांचा हा कारखाना आहे तिकडचा। तर तशा पण जसे गौराई असतात किंवा त्यांच्या जे कोळीणबाई असतात, असे बरेचशा मूर्त्या त्यांच्याकडे अवेलेबल आहेत, ते बनवतात। आणि त्यांचं एक वर्कशॉप लालबागला आहे आणि एक आहे जे माहुललाच आहे। ते आपल्याला जेव्हा गणपती आपण घ्यायला येऊ, जेव्हा गणपती बसतात तेव्हा, आता आपल्याला गणपती तिथून भेटेल। हा आहे कारखाना तर आहे इथे। गणपती सध्या रेडी नाही आहे आपला। गणपतीची मूर्ती फक्त आम्ही सिलेक्ट केलेली आहे, आता कलर होईल आणि त्याचं बरंचसं काम सगळं काही झाल्यानंतर ना गणपती आम्हाला डायरेक्ट शॉपमध्ये भेटेल, इथे नाही भेटेल। इथे आम्ही फक्त आता बुक करायसाठी आलेलो आहे कारखान्यामध्ये। तर व्हिडिओ कंटिन्यू करा। खूप लोक असे आहेत ज्यांना वेळ भेटत नाही म्हणजे मूर्ती सिलेक्ट करायला, तर ते डायरेक्टली मूर्ती यायच्या आधी किंवा 1 महिना आधी किंवा 10-15 दिवस आधी अशी मूर्ती बघतात आणि डायरेक्टली जशी मूर्ती आहे तशीच ती मूर्ती ते बुक करतात। बट आम्ही तशी मूर्ती नाही करत। आम्ही साधारणतः 2 महिन्याआधीपासून आमची सगळी काही तयारी चालू असते। गणपती बुकिंगपासून मूर्तीला कोणता कलर पाहिजे, मूर्तीचं शाल कोणती, धोतर कोणतं, म्हणजे पूर्ण वर्षभर आम्ही त्या गोष्टीची वाट बघतो। आम्ही एकदम आमच्या मनासारखाच गणपती घेतो आणि तसंच बनवून पण घेतो आणि तशी त्याची मूर्ती म्हणजे बघितलं की ती मनात भावलं पाहिजे असं रूप बनवून घेतो आम्ही मूर्तीचं। आणि दोन्ही मूर्तीचं असंच असतं आमचं। असं नाही की गेलं आणि कुठे लगेच चॉईस केलं आणि घेतलं। तर इकडचे तुम्हाला जर माझे पाठीमागचे गणपतीचे व्हिडिओ बघायचे असतील तर मागे भरपूर सारे व्हिडिओज टाकलेले आहेत, जेव्हा मी ब्लॉगिंग नव्हती करत। पण व्हिडिओजसाठी मी हा चॅनल चालू केला होता यूट्यूबचा, की गणपतीचे व्हिडिओ माझे स्टोअरमध्ये राहतील। मोबाईलमध्ये कधी पण मोबाईल हरवतो, हँग होतो, काही होऊ शकतं। त्याच्यासाठी मी चॅनल बनवला होता आणि गणपतीचे व्हिडिओसाठी मी टाकले होते। जेव्हा मी अचानक 2 वर्ष आधी बंद केलं तेव्हाच। आणि मग नंतर ना हा जो आहे लालबागचा राजा आहे, तो आमचा 2 वर्ष आधी गणपती होता, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। आणि जर कोणाला बुक करायचं असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला ॲड्रेस किंवा तिथला कॉन्टॅक्ट नंबर पण देईन, तर तुम्ही तिथे बुक करू शकता। खूप छान आणि मस्त आणि रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला मूर्त्या भेटतील। चला व्हिडिओ कंटिन्यू करा।
हातात मी तू चल पुढे चल. सो आम्ही घरी आलेलो आहे, थोडीशी रेस्ट घेतलेली आहे आणि आता जेवण बनवायला घेते मी. तर मी आज बनवते बोंबील बटाट्याची रस्सा भाजी. आणि जैनेचा जो खोकला आहे कमी नाही झाला तर त्यालाही घेऊन जायचं पुन्हा डॉक्टरकडे. ऑलरेडी आमच्या 2 सुट्ट्या झाल्या होत्या आणि त्याच्यातून आम्हाला 2 सुट्ट्या एक्स्ट्रा भेटल्या आणि 30 तारखेची आजची एक सुट्टी, तर मंडेची पण सुट्टी आहे आम्हाला. सो असे 5 ते 6 दिवस आम्हाला मस्त सुट्ट्या भेटल्यात आणि आम्ही त्याच्यात आजारी पडलो आहे. सो सगळं काही काम मी करून घेतलेलं आहे. आता मला जायचं आहे दवाखान्यामध्ये. आणि सो मी जैनेशला आल्यानंतर मग चालणार आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला इथली माहिती हवी असेल गणपतीबद्दलची, जर गणपती बुक करायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईल. बाय.